श्रोतेहो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकूया धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद. श्रोतेहो नमस्कार. धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी आपण विराज आठले यांच्याकडून जाणून घेतोय. सर, आज सांगा की धनेश पक्ष्यांच्या संवर्धनासाठी नागरिकांना यामध्ये कसं सहभागी करून घेता येईल? धनेश पक्षाच्या या संवर्धनात आपण मागच्या भागात बघितल्याप्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही वृक्षारोपणाचे कार्यक्रम घेत असतो. सध्याचा जो पावसाळी सीझन चालू आहे तर याच्यामध्ये आपण मोठ्या प्रमाणात दरवर्षी ही झाडं लावत असतो. आपल्यापैकी जर का कोणाला आपण इच्छुक असाल तर आमच्या नर्सरीला जरूर भेट द्या. आमची नर्सरी कोसुम देवरुख येथे आहे आणि इथे असलेली रोपं ही आम्ही मोफत लोकांना लावायला देतो. फक्त आम्हाला त्याच्यामधून एवढीच अपेक्षा असते की साधारण ही जी निलेली रोपं आहेत ती त्यांच्या सुरक्षित अधिवासात लावली जावी आणि त्यांचं साधारण 10 ते 20 वर्ष तरी किमान संवर्धन किंवा ज्यांची काही निगा आहे, त्यांना पाणी घालणं असेल, हे लोकांमार्फत केलं जावं आणि त्याच्यातनं मग धनेशासाठी सुरक्षित अधिवास पुढे निर्माण होईल. दुसरं एक ही झाडं लावण्याचं मुख्य कारण हे आहे की ह्याच्यामधनं आम्हाला बीजाचा स्रोत आहे तर तोही उपलब्ध होईल आणि याच्यामार्फत मग आपण अजून झाडं तयार करू शकतो. दुसरी आम्ही अजून एक घरटे दत्तक योजना असं एक चालू केली आहे आणि याचं मुख्य कारण म्हणजे जर का रत्नागिरीचा आपण विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातलं जवळपास म्हणजे 98% वगैरे क्षेत्र हे सगळं खाजगी मालमत्ता आहे. त्याच्यामध्ये शासनाची किंवा वन विभागाची फार कमी जागा आपल्याला बघायला मिळते आणि बऱ्याचदा जेव्हा आम्ही अभ्यास करत होतो तेव्हा असंही लक्षात आलं की जी घरटी आहेत किंवा ढोली आहेत किंवा जी मोठी झाडं आहेत ही मुख्यतः देवराई किंवा काही खाजगी लोकांच्या मालमत्तेमध्ये आहेत. तर मग ही झाडं टिकून राहावी यासाठी आम्ही घरटे दत्तक योजना सुरू केली, ज्याच्यामध्ये तुम्ही एक सर्टन फिक्स्ड अमाऊंट देऊन एक ते झाड किंवा ढोली असलेलं झाड हे दत्तक घेऊ शकता आणि मग त्यातला काही हिस्सा हा त्या जमीन मालकाला देऊन त्याद्वारे त्या झाडाचं संरक्षण केलं जातं. पहिल्या भागामध्ये तुम्ही उल्लेख केला होता की याच माध्यमातून पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल, तर त्याविषयी सांगा. आजकाल आपण बघतो की पक्षी फोटोग्राफी हा एक पर्यटनाला चालना देणारा आणि सगळीकडे पॉप्युलर होत जाणारा असा एक इको टुरिझमचा पार्ट आहे आणि याच दृष्टीने आपण रत्नागिरी जिल्ह्याचा हा पर्यटन दूत म्हणून सुद्धा महाधनेश या पक्षाला घोषित केलं आहे. या पक्षाच्या फोटोग्राफीसाठी मुख्यतः जी लोकं आहेत ही आपल्याला अरुणाचल किंवा या भागात पूर्वी जाताना दिसायची. महाराष्ट्रामध्ये किंवा रत्नागिरी आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये हा तेवढा पॉप्युलर प्रकार नव्हता, परंतु सध्याचे जे माननीय कलेक्टर साहेब आहेत तर त्यांनाही फार या म्हणजे पक्षाविषयी आपुलकी आहे आणि त्यांना जाणीव आहे की रत्नागिरी आणि आजूबाजूच्या परिसरात जर का संवर्धनाची मोहीम आपल्याला जर का पुढे न्यायची असेल तर कुठेतरी इको टुरिझमचा पार्ट म्हणून हे जे पक्षी निरीक्षण असेल तर हे आलं पाहिजे आणि त्या माध्यमातूनच आपण धनेश पक्षी संवर्धनाला चालना देण्यासाठी इको टुरिझमच्या माध्यमातून निधीसुद्धा उपलब्ध होण्यासाठी धनेश या पक्षाची निवड रत्नागिरीचा पर्यटन दूत म्हणून केली आहे. नक्कीच. तेव्हा श्रोतेहो, तुमच्या लक्षात आलंच असेल की धनेश पक्षी हा निसर्गामध्ये किती महत्त्वाचा आहे आणि त्याचं संवर्धन होणं ही काळाची गरज आहे. तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि ही माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. परिसर या कार्यक्रमात धनेश पक्ष्यांचा अधिवास आणि संवर्धन याविषयी विराज आठले यांच्याशी विद्या तावडे यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.